एके दिवशी शेरसिंगने सभा भरवली. सगळे प्राणी त्याची प्रशंसा करीत होते. आमच्या राजासारखा जगात दुसरा राजा नाही. त्यांच्या इशाऱ्यावर सकाळी सूर्य उगवतो आणि रात्री चंद्र चमकतो. होय होय, महाराज खोकले की ढग सुद्धा गडगडतात. माझी खोटी प्रशंसा करणं बंद कर आणि कामाबद्दल बोल. महाराज, जंगलात पूर येण्याची शक्यता आहे. पाणी येण्याआधी काहीतरी करायला हवं. मला तर पोहता सुद्धा येत नाही. काहीतरी करा महाराज. काळजी करू नको, मी असताना कुणाचं काहीही बिघडणार नाही. महाराज, मी तिथे झाडामागे एक विचित्र वस्तू पाहिलीये. त्या गोष्टीतून निळा प्रकाश निघतोय. निळा प्रकाश निघतोय? चला माझ्यासोबत. सगळे प्राणी माकडासोबत त्या ठिकाणी जातात. हे तर कुठल्या तरी जुन्या मशिनीचं कबाड वाटतंय. कबाड असती तर याची लाईट गेली असती. मला तर यात काहीतरी जादूटोना वाटतोय. अरे हे बघा, इथे काहीतरी लिहिलंय. टाइम मशीन म्हणजे वेळेचं यंत्र. म्हणजे याच्यावर बसून आपण भविष्यात जाऊ शकतो का? अस्वला, लहान मुलांसारखं बोलणं बंद कर. मी लहान नाहीये की परीकथांवर विश्वास ठेवेन. आपण आज जाऊन बघायला नको की काय आहे ते? आज जाणं धोकादायक असू शकतं, म्हणून मी एकटाच आज जाईन. मग शेरसिंग त्या यंत्राच्या आतमध्ये जातो. काय माहित हे काय आहे आणि इथे आलं कुठून? या बटनाला दाबून बघतो की काय होतं. शेरसिंग बटन दाबतो आणि बटन दाबताच जोरदार प्रकाश, जोरात वारा वाहू लागतो. मशिनीच्या आतमध्ये मशीन जोरात फिरायला लागते. अरे हे काय होतंय? कोणीतरी याला थांबवा. तेव्हा अचानक हवेत उडत उडत शेरसिंग एका अनोळख्या जागी येऊन पडतो. मी इथे कसा आलो आणि सगळे प्राणी कुठे निघून गेले? तेव्हा शेरसिंगच्या कानावर चक्क डायनासोरचा आवाज येतो. हा आवाज कसलाय आणि मी कुठे आहे? शेरसिंग विचारच करत असतो आणि पण तिकडचं दृश्य पाहून तो एकदम थक्क होतो. मोठे मोठे डायनासोर कुठेतरी चालत निघालेत. मोठे मोठे हत्ती, मोठे मोठे वाघ आणि मोठे मोठे प्राणी कुठेतरी जाताना दिसतात. ती वस्तू खरंच टाइम मशीन होती आणि मी 5 कोटी वर्षांपूर्वी भूतकाळात आलोय. बाळ, तू कोण आहेस? या युगातला तर वाटत नाहीयेस. मी बाळ नाही, शेरसिंग आहे, जंगलाचा राजा. मस्करी खूप छान करतोस, पण ही गोष्ट पुन्हा नको बोलूस, नाहीतर इथले भव्य प्राणी तुला पायाखाली ठेचून टाकतील. हे बघा, मी तुमच्या प्रजातीचाच आहे आणि तुमच्या भविष्यातून इथे आलोय. कृपा करून मला परत जायचा मार्ग दाखवा. तुझ्यासारखाच आधी एक प्राणी भविष्यातून इथे आला होता, परत जाऊ नाही शकला. आता तुलाही या स्थानावर राहावं लागणार आहे. एवढं म्हणून हा विशालकाय सिंह निघून जातो. तिथे जंगलामध्ये टाइम मशीनच्या बाहेर सगळे प्राणी शेरसिंगची वाट बघत बसले. महाराजांना आत जाऊन खूप वेळ झालाय. ते अजूनपर्यंत बाहेर का नाही आले? आत त्यांच्या बरोबर काही वाईट तरी घडलं नाही ना? आपल्याला आत जाऊन पाहायला हवं ना? थांबा, आतमध्ये धोका आहे म्हणून आत 2च जण जाऊ शकतात. मग माकड आणि अस्वल आतमध्ये जातात, पण आतमध्ये शेरसिंगला मूर्छित अवस्थेत पाहून घाबरतात. बल्लू, महाराज बेशुद्ध झाले. दोघे शेरसिंगला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तो मात्र चक्क एका मृत शरीरासारखा पडलेला असतो. असं वाटतंय महाराज, या वेळेच्या यंत्राने भविष्यामध्ये निघून गेले असावेत. पण तेव्हा अचानक टीव्ही चालू होतो आणि टीव्ही मध्ये त्यांना शेरसिंग दिसतो. अरे देवा, मी कुठे आलोय? हे खूपच भयंकर जग आहे. मला माझ्या जगात पाठव देवा. बल्लू, शेरसिंग धोक्यात आहेत. आपल्याला काहीतरी करायला हवं. मग माकड आणि अस्वल मशिनी बाहेर येऊन सगळ्यांना हे सांगतात. मित्रांनो, वेळेच्या यंत्रामुळे शेरसिंग भविष्यात गेलेत. आपल्याला त्यांना परत आणण्याचा रस्ता शोधावा लागेल. पण आपण त्यांना परत आणायचं कसं? मी ऐकलंय की ससा विज्ञानाचा अभ्यास करतोय आणि काही दिवसांमध्येच तो शास्त्रज्ञ होणार आहे. हो मग? अरे, टाइम मशीन बद्दल त्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती असेल. हो, आपल्याला त्याची मदत घ्यायला हवी. तिकडे शेरसिंग पाणी पिण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर जातो. मी ज्या मशीन मध्ये बसलो होतो, कदाचित ती मशीन माझ्या जंगलातच आहे. पण एखादा हुशार जनावर त्याला योग्य पद्धतीने चालवेल, तेव्हाच मी परत जाऊ शकेन. इथे येण्याचं वाईट वाटून नको घेऊ शेरसिंग. उलट पक्षी, तू इथे आला नाहीयेस तर तुला इथे आणलं गेलंय. आणलं गेलंय म्हणजे काय?
तू जंगलातला चांगला राजा आहेस. तुला जंगलात येणाऱ्या धोक्यांबद्दल माहिती आहे, म्हणून प्रकृती देवीने तुला इथे बोलावलंय. पण मला इथे का बोलवलंय? इथे येणाऱ्या सर्व संकटांना मात करून कसे राहावे याविषयी तू लोकांना सांगू शकतोस. पण पद्धती शिकल्यानंतर मी माझ्या जगात परत कसा जाणार? ह्याचा रस्ता देखील प्रकृती देवी सांगणार आहे. तथास्तु. शेरसिंग जरा दबकतच जंगलातून चालतोय. माझ्या जगात तर मी एक शक्तिशाली राजा होतो, पण इथे एक कमकुवत कैदी आहे. काय माहित मी माझ्या जगात जाऊ शकेन की नाही. जंगलात नवीन आला आहेस. बहुतेक तू घाबरलेला आहेस. घाबरू नकोस, इथे तुला कुणीही त्रास नाही देणार. असं का? तुझ्याकडे पाहून तर असं वाटतंय तू कलियुगातला आहेस, पण इथे सतयुग चालू आहे. इथे कुणीही कुणाचं वाईट नाही पाहत. डायनासोरचं बोलणं ऐकून शेरसिंगच्या जीवात जीव येतो. इतके शक्तिशाली असूनही हे कुणाला इजा पोहोचवत नाहीत. ही किती चांगली गोष्ट आहे. हा तुला पहिला धडा आहे शेरसिंग. शक्ती भले किती का असेना, शक्तीहीन लोकांना त्रास देऊ नये. इथे शिकलेली प्रत्येक गोष्ट मी अगदी मनापासून पाळेन. एवढं म्हणून शेरसिंग खाण्याच्या शोधात निघून जातो. त्या गुहेत जाऊन बघतो, कदाचित एखादी शिकार मिळेल. विशाल उंदराला पाहून शेरसिंगला घामच फुटतो. अरे बापरे, एवढा मोठा उंदीर! मी याची शिकार करायला गेल्यावर हा माझीच शिकार करेल. घाबरू नको शेरसिंग, मी तुला मारणार नाहीये. पण माझ्या मनातली गोष्ट तू कशी काय ऐकलीस? हे मी तुला नंतर सांगेन. आधी जरा भोजन करून घे, भुकेलेला दिसतोयस. एवढं म्हणून उंदराने आपल्या उंदरीला बोलवलं. आलिया, ऐकतेस का? पाहुण्यांसाठी भोजन आण. हे घ्या भाऊजी, मटण खाऊन आपली भूक मिटवा. इथले प्राणी किती चांगले आहेत. यांना इतरांची पर्वा आहे. हा तुझा दुसरा धडा आहे शेरसिंग. एक राजा असल्या कारणामुळे उपाशी लोकांना जेवण देणं आणि गरिबांना काम देणं हे तुझं काम आहे. हा धडा सुद्धा मनापासून मी पाळेन गुरुदेव. तथास्तु. मग शेरसिंग या विशाल उंदराला विचारतो, भुकेल्याला अन्न देण्याची शिकवण तर मी शिकलो, पण मला हे तरी सांग की तू माझ्या मनातली गोष्ट कशी काय ओळखलीस? याचं उत्तर तुला पूर्वेला असते ज्ञान टेकडी जवळ मिळेल. आपल्या उत्तराच्या शोधात शेरसिंग पूर्व दिशेकडे ज्ञान टेकडीवर जातो, जिथे त्याला काही हरणं दिसतात. आयला, या हरणांची उंची तर सामान्य आहे, पण इथल्या जनावरांची उंची तर विशाल आहे. शेरसिंगला आपल्याकडे येताना पाहून अचानक यांची उंची वाढू लागते आणि ती हरणं विशाल होतात. हे पाहून शेरसिंग आश्चर्यचकित होतो. अरे बापरे, याची उंची कशी काय वाढली? माझी उंची कशी वाढली हाच विचार करतोस ना शेरसिंग? हो, पण मी जो विचार करतोय ते तुला कसं काय कळलं? मला तर हे सुद्धा माहिती आहे की तुझ्या या प्रश्नाचं उत्तर त्या उंदराने दिलं नव्हतं. हे ऐकून मात्र शेरसिंग थक्क होऊन जातो. चल, मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. हरण शेरसिंगला आपल्या पाठशाळेत घेऊन जातो. तुझा प्रश्न होता की आम्ही तुझ्या मनातली गोष्ट कशी काय ओळखतो, तर याचं उत्तर आहे शिक्षण. इथे इतरांच्या मनातलं ओळखण्याचं शिक्षण आम्हाला दिलं जातं. याचा अर्थ चांगलं शिक्षण घेणारा येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल बनवू शकतो. तू बरोबर विचार केलास, पण इथे तुला 2 धडे शिकायचे आहेत. पहिला धडा, शिक्षा भविष्य सुधारते. आणि दुसरी शिकवण? दुसरा धडा की मेहनती लोक मजबुरीमध्ये येऊनही हात पसरत नाहीत. म्हणूनच त्यांच्या मनाचं सर्व काही ऐकून त्यांच्या मनात जे चाललंय ते पाहावं. बाबा, ही शिकवण सुद्धा मी मनापासून पाळेन. तथास्तु. दुसरीकडे शास्त्रज्ञ ससा सगळ्या प्राण्यांना सूचना देत असतो. हे बघा, जास्त आरडाओरडा करू नका. मी शेरसिंगला परत आणायचा प्रयत्न करतो. मग ससा, माकड आणि महामंत्री अस्वल टाइम मशीनच्या आतमध्ये जातात. महाराज शेरसिंग, मी बटन दाबायला निघालोय. लवकर परत या बरं. आपल्या काळातून परत वर्तमानात या शेरसिंग, लवकर परत या. थोड्याच वेळात शास्त्रज्ञ ससा हा शेरसिंगला परत आणण्यामध्ये सफल होतो. मी कुठे आहे? महाराज, तुम्ही पुन्हा जंगलामध्ये आलेले आहात. हे ऐकून शेरसिंग चटकन उभा राहतो.
मला परत आणल्याबद्दल आभार. मग शेरसिंग टाइम मशीनच्या बाहेर येऊन सगळ्या प्राण्यांना म्हणतो, मित्रांनो, सगळ्यात आधी आपण आपल्या जंगलात शाळा उघडूया, जेणेकरून सगळ्यांना शिक्षण मिळावं. त्यानंतर आपण इस्पितळ उघडू, जेणेकरून सगळ्यांना मोफत औषधं मिळतील. सगळ्या विभागांमध्ये भंडारा सुरू करू, जेणेकरून कोणी उपाशी नाही राहणार. शेरसिंगचं बोलणं ऐकून सगळे खुश होतात. मग हसत हसत अस्वल म्हणतं, महाराज, पाऊस येणार आहे. जंगलात येणाऱ्या पुराचा धोका रोखण्यासाठी काय करायला हवं? आपण हुशार इंजिनियर कडून जंगलामध्ये एक ड्रेनेज लाईन बनवू की जंगलातील पुराचं पाणी 1 मिनिटात जंगलातून बाहेर जाईल. मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे शेरसिंग. तू जे म्हणालास ते करून दाखवलंस. आता मी या वेळेच्या यंत्राचा वापर करून एका नेत्याला सतयुग मध्ये घेऊन जातो. म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये भारताचं भलं होईल. तुम्ही महान आहात. बाबांचा विजय असो. बाबांचा विजय असो. कल्याण हो. टाइम मशीन मधून सत्ययुगात जाऊन शेरसिंगने चांगली विद्या प्राप्त केली आणि आता तो चांगला व खरा राजा बनून जंगलावर राज्य करू लागतो. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.